नक्कीच सगळ्याच कला आवडतात आणि आवडायलाच पाहिजेत. कारण ह्या सगळ्या कला पाहत पाहतच लहानाचं आपण मोठं होत असतो आणि आपल्या आयुष्याचं जगण्याचा तोही एक भाग असतो. ती आवड फक्त जोपासली पाहिजे आणि जिथे संधी मिळेल तिथे गेलं पाहिजे. ही साधी गोष्ट आहे. आणि जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मी अनेक वेळा आलेलो आहे. खास करून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे स्वतः कलाकार आहेत, चांगले फोटोग्राफर. त्यांच्या वन्यजीवांच्या चित्रांचे आणि महाराष्ट्राचे जे त्यांनी हेलिकॉप्टरमधून आकाशातून चित्रण केलं होतं त्याची प्रदर्शनं इथे झालेली आहेत. त्यानिमित्ताने त्या आयोजनामध्ये मी होतो तेव्हा जहांगीरचा आणि संबंध आहे आर्ट गॅलरीचा. आणि आज मीनाक्षीताईंची ही जी चित्र आहेत ही जरा वेगळी आहेत. म्हणजे वेगळी अशा अर्थाने की केवळ आकार गोल आहे म्हणून नाही, तो तर आकार तर वेगळा आहेच, पण त्याच्यातला जो आशय आहे तो सुद्धा अतिशय वेगळा आहे आणि खूप खोलवर विचार करायला लावणारा आहे. ती त्यांना जशी जशी प्रेरणा झाली तसे मीनाक्षीताईंनी ती चित्र सादर केलेली आहे आणि गेले 4-5 वर्षांची एक प्रकारची त्यांची ही तपश्चर्या आज सर्व रसिकांसाठी खुली झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये पृथ्वी आणि आकाश यांना रंगाच्या माध्यमातून त्यांनी इथे चितारण्याचं काम कार्य केलेलं आहे. आणि हे एका चांगल्या प्रतिभेखेरीज प्रज्ञेखेरीज असे हे जे महान जे काही निसर्गाची रूपं आहेत त्यांना एकत्र आणणं आणि रसिकांसाठी सादर करणं हे फार मोठं आव्हान आहे. ते त्या प्रतिभावंत कलाकार असल्यामुळे ते करू शकलेले आहेत. सर, तुम्ही म्हणजे राजकारण आणि अनेक बऱ्याचशा गोष्टी खरं तर मनामध्ये असतात, त्या कुठेतरी एक व्यक्त होण्यासाठी एक गोष्ट म्हणजे चित्र असतं. तर तुम्ही कधी असं चित्रकलेमध्ये वगैरे भाग घेतला आहे किंवा तुम्ही असं कधी घेण्याचा प्रयत्न केला आहे? नाही, आता नाही प्रयत्न करू शकत. लोकांचा माझ्याबद्दल गैरसमज होईल. पण शालेय जीवनामध्ये माझी चित्रकला चांगली होती. त्यावेळेला आमच्या शिक्षकांच्या सूचनेप्रमाणे मी चित्रकलेच्या दोन्ही परीक्षासुद्धा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेलो आहे त्यावेळेला आणि प्रयत्नही करत होतो. परंतु नंतर मग जशी जीवनाला दिशा मिळत गेली त्याप्रमाणे उपजीविकेसाठी आपलं काही जे काही ठरवलेला जो काही मार्ग असतो त्याच्यावर चालत राहणं, धावत राहणं, याच्यामध्ये काही गोष्टी जमतात, काही मागे पडतात. पण मनामधली जी काही आवड असते किंवा की थोडी बहुत जी जाण आलेली असते ती कधीतरी अशी जागी होते आणि ती आवड आज इथे मला अशी ओळख झाली असं वाटतं आहे आणि ते मीनाक्षीताईंच्यामुळे झालं. सर, एकीकडे ठाकरे बघितलं तर व्यंगचित्रकार आहेत. चित्रकलेतून आपल्या प्रत्येक भूमिका, प्रत्येक गोष्ट, राग असू दे, प्रेम असू दे, सगळंच व्यक्त करताना दिसून येतात. सुभाष देसाई कशामार्फत हे व्यक्त होतात? सुभाष देसाई कसे व्यक्त होतात? आता काय करणार, राजकीय क्षेत्रामध्ये फक्त बोलणं याखेरीज व्यक्त व्हायला दुसरं माध्यमच नाही. त्यामुळे बोलत राहायचं आणि मी कमीत कमी बोलतो पुन्हा. परंतु व्यक्त होण्याची माध्यमं जरी वेगळी असली तरीसुद्धा मनामध्ये जे समाधान आहे जे आपल्याला मिळत असतं ते सगळं मोठं असतं आणि तो एक अनुभव घेता आलाच पाहिजे आणि तो मिळत असतो. तेवढी जागृती आहे मनामध्ये याचं समाधान आहे. धन्यवाद तुम्हाला. पहिल्यांदा 2017ला माझा नेहरू सेंटरला शो झालेला. त्यानंतरचं हे म्हणजे तब्बल 17, 18, 19, 20, 21 हे 4-5 वर्षातलं काम आहे हे. आणि आपण आता बघितलं की कोरोनाच्या काळात सगळं जगच थांबलेलं होतं आणि जग थांबल्यानंतर आपल्याला जगण्याविषयी जे काही वाटतं, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीविषयी आपलं नातं, तिचं आणि आपलं नातं, या सगळ्या पंचमहाभूतांविषयीचं आपलं जे काही नातं आहे त्यांच्याशी असलेलं, तर ते कुठेतरी यावं. कोरोनाच्या काळात वेळही होता आणि आपण सगळे थांबलेलो होतो. पण चित्रकार किंवा कलावंताच्या मनातलं चित्र थांबत नसतं, जग जरी थांबलं तरी.
तर त्या काळात केलेलं हे सगळं काम आहे. जरी अमूर्त चित्र असली तरी त्यातनं म्हणजे अनेकांनी मला सांगितलं की काही निसर्गाचा भास होतो. म्हणजे कुणाला नद्या दिसतात, कुणाला डोंगर दिसतात, कुणाला समुद्र दिसतोय, आकाश दिसतंय. असं ते सगळं निसर्गाचे विभ्रम टिपणारी ही चित्रं आहेत. म्हणजे थोडक्यात मनात साठलेला निसर्ग हा चित्रातून व्यक्त झाला आहे. हो. ह्या कोविडच्या काळात आपण बघितलं की सगळेजण घरात बंद होते आणि सगळ्यांना वाटत होतं की कुठेतरी आपण आता एकत्र भेटलं पाहिजे, गेलं पाहिजे. तर आजच्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने मला एक खूप सुंदर जाणीव झाली आहे की आपण सगळी माणसं निसर्गाचे जसे भाग असतो, एकमेकांना भेटण्यासाठी किती आतुरलेलो असतो. या प्रदर्शनाने सिद्ध झालं की आज इतका सुंदर प्रतिसाद पहिल्याच दिवशी मिळालेला आहे आणि अजून तर 7 दिवस आहे. तर 7 दिवसातही खूप मित्र, परिवार आणि बाकीचेही कलारसिक नक्की येतील याची खात्री आहे. कारण करोनानंतर आता ही प्रदर्शनं सुरू झाली आहेत. तर सगळ्यांनाच उत्साह आहे प्रदर्शनांना यायचा आणि सहभागी व्हायचा. धन्यवाद. Art scene because crowd gathering is restricted many times. Restrictions are imposed and lifted and reimposed again and again. So arts basically thrives on crowd. Art galleries were almost shut for 1.5 years. In between, in Feb and March opened, but again because of pandemic, there was a severe lockdown. And now from last month, galleries started in India. See, artists suffer because art is something which again thrives in the period of prosperity. When economy is in some kind of trouble, some kind of whether it is pandemic or some economical upheavals. So art is affected, artists are affected, sale is affected. So now let us hope that this lull in COVID continues and we can continue displaying arts and we can see such kind of art gatherings in all the art galleries. And sir, what do you want to say about today's art which presented by Meenakshi? Well, this kind of art is something different. It's a abstract art, but again, if you look at it, you can unearth so many things in it. It can be some kind of scenes from the nature, or it can be pure abstract art. So you can read it in so many ways. It's a different kind of art. But again, the paintings, sometimes when you look at it, you need to think a lot. It makes you think a lot. And again, if you say, you cannot describe it in the words. It's one word, it's abstract art. Thank you. तो जो आर्ट है जो मीनाक्षी मैम ने सबके सामने प्रेजेंट किया है उसके बारे में क्या कहना चाहेंगे और जो डिग्निटरीज आए हैं यहाँ पर सबसे पहले आर्ट के बारे में बताइए कि किस तरह का आर्ट लगा है। ये बहुत ही अलग किस्म का आर्ट है जिसको हम अमूर्त के रूप में कहते हैं। और अमूर्त रूप जो निसर्ग का होता है या आदमी के मन में भी एक अमूर्तता होती है और उस सारी चीज़ों को कैनवास पर लेकर आना एक बहुत बड़ी प्रतिभा का काम होता है। सामान्य लोगों को इस चित्रकला के बारे में ज़्यादा महसूस नहीं होगा क्योंकि उनकी जो जीवनी है वो अलग प्रकार की होती है, सामान्यता होती है। लेकिन कलाकार की अपनी एक अलग प्रतिभा होती है और उस प्रतिभा के साथ इसका जो कैनवास पर जो चित्रीकरण होता है वो निसर्ग के साथ, जिसको कभी कभी हम लोग गॉड गिफ्ट भी कहते हैं, उस प्रकार की प्रतिभा ये जो जिनकी ये चित्र प्रदर्शन है मीनाक्षी जी पाटिल की, बहुत ही सराहनीय है। और ऐसे लगता है कि इस प्रतिभाकार के मन में किस प्रकार की इंसानियत है और मासूमियत है, नैसर्गिकता है, सारी चीज़ें इस चित्र में हमें महसूस होती है। और जिस प्रकार के एक अलग सी धड़कन महसूस होते है, अगर हम चित्रकार के रूप में अगर उन चित्रों को देखते हैं तो ये महसूस हो सकता है। लेकिन बोल नहीं तो इसको हम सिर्फ महसूस कर सकते हैं और चित्रकला की ये बड़ी ताकत होती है कि महसूस करना। वो उस बारे में क्या कहना चाहेंगे? मैं हिंदी में नहीं बोल सकती हूँ, इंग्लिश में बोलती हूँ। What do you want to say about the art? I think the art is from the heart, and she has taken landscape and variations on the theme, but it is very beautifully done. It is in different colors, and it has also shown different aspects of nature. The sort of ferocious aspect of nature, the calm aspect, tranquil aspect. So we get a wonderful view of how her mind sees nature, how beautiful the forests can be, how the sky can be, how the galaxies can be. And in that imaginative way, she has done her paintings, and I congratulate her.
सर आप क्या कहना चाहेंगे इस आर्ट के बारे में? ये तो एक मास्क निकालता हूँ। मीनाक्षी ने जो भी काम किया है वो एक नेचर के ऊपर मोस्टली एब्स्ट्रैक्शन वर्क है, और एब्स्ट्रैक्शन जो भी होता है वर्क वो कोई स्टेटमेंट नहीं होता है, वो तो यूनिवर्सल वर्क होता है। और यूनिवर्सल उनके जो पेंटिंग के फॉर्म भी है, जो उन्होंने आकार लिया है, वो भी यूनिवर्सल है। तो एक राउंड ये एक यूनिवर्सल फॉर्म है, वो इन्होंने यूज़ किया है और बहुत अच्छे तरीके से उन्होंने रेंडर किया है और अच्छे रिज़ल्ट है। और उसके लिए उनको शुभेच्छा हम देते हैं कि उनका और भी अच्छा काम उनसे निकले। धन्यवाद।